लोकांना ज्या ज्या वेळी दुःख येतं ना, त्या त्यावेळी लोक दारू पितात. माझे दारूवरचे खूप व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ पाहतात, लोक खाली कमेंट करतात, ताई तुम्हाला काय कळतं, आम्हाला लय दुःख आहे म्हणून आम्ही दारू पितो, आम्हाला खूप टेन्शन आहे म्हणून आम्ही दारू पितो. आता मला सांगा, दारूनं खरंच टेन्शन जातं का? दारूनं खरंच टेन्शन जातं का? याचा काही पुरावा आहे का? बरं ठीक आहे, चला तुमचं ऐकते, तुमचं मी मान्य करते, दारूनं टेन्शन जातं. मग काय करा? राजनभर, 2 राजनभर, 3-4 ड्रम एकदाच पिऊन घ्या. बरोबर आहे ना? 3-4 राजन, 3-4 ड्रम एकदाच दारू पिऊन घ्या आणि 2-4 तासामध्ये अख्खं आयुष्यभराचे संकट नाहीसं करा. आहे का शक्य? अरे ज्यावेळी तुम्ही दारू पिता ना, ज्यावेळी तुम्ही दारूचा एक घोट घेता ना, त्यावेळी फक्त तुम्ही एक घोट घेत नाही, त्या घोटासोबत तुम्ही तुमच्या आईचे स्वप्न, तुम्ही तुमच्या बापाचा स्वाभिमान, तुम्ही तुमच्या बायकोचं सौभाग्य, तुमच्या लेकरांचं बालपण, तुमच्या कुटुंबाचं सुख, सगळं काही त्या एका दारूच्या घोटासोबत गिळून घेता दादा. तुम्ही फक्त दारू पित नाही. म्हणून विचार करायचा असेल ना, तर दारूचा एक घोट घेण्याच्या आधी विचार करा. तुम्ही दारूमध्ये तल्लीन झालेले असता, कुठंही पडलेले असता आणि तुमच्या मायला, तुमच्या बायकोला आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या पोरीला लोक कसे बोलत असतील याचा विचार करा. बाप तर बेवडाच आहे, हिला काय, हिचा नवरा तर बेवडाच आहे, हिला काय, हिचं पोरग बघ कसं दारू पिऊन पडलेलं असतं, हिला काय, अशी लोक बोलतात. ज्यावेळी तुम्ही दारू पिऊन बाहेर तमाशा करता ना, 4 चौघामध्ये बायकोची काढून ठेवता, आईला नको नको ते बोलता, पोरीला काहीही बोलता, त्यावेळी कळतं की तुम्ही ते बोलत नाही, तर तुमच्या आतमधली जी दारू आहे ना, ती दारू हे सगळं तुमच्याकडनं बोलून घेते. मग या दारूनं संकट जातं का? या दारूनं दुःख नाहीसं होतं का? तुम्ही म्हणता तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे म्हणून आम्ही दारू पितो ताई. दुःख म्हणजे काय तुम्हाला समजून घ्यायचंय? आळंदी पाहिली का तुम्ही? आळंदीला आले का कधी? आळंदी पाहिली? माऊली ज्ञानोबा माहितीये का? ज्ञानोबा राय आळंदीला या कधी. माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र कधीतरी वाचून बघा. अरे बालपणामध्येच आई बाबाची छाया भेटली नाही, आई बाबाचं प्रेम पाहायला मिळालं नाही, लहान वयामध्येच आई बाबा चालले गेले, गावातल्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी धड जगू दिलं नाही. भाकर मागायला जायचे ना माऊली भाकर, त्यावेळी गावातले लोक माती टाकायचे, माती. पाण्याला हात लावला ना घूटभर पाण्याला, तरी लोक म्हणायचे पाण्याला हात लावू नको, तुझा हात लावल्याने पाणी अशुद्ध होतं. माझ्या माऊलींना घासभर भाकर की घुटभर पाणी सुद्धा लोकांनी दिलं नाही. लोक हात लावायचे नाही माऊलींना, अशुद्ध होते म्हणायचे, विटाळ समजायचे, विटाळ, संन्याशाची कारटे म्हणायचे माऊलींना. किती त्रास असेल माझ्या माऊलींना. एवढीशी माझी मुक्ताई, एवढूशा त्या आई साहेब, ज्ञानोबाराय, त्या वयामध्ये लेकरं काय असतात, किती ती समजदारी, किती ते दुःख, आणि किती माणसाने सहन करावे दुःख, आणि किती नियतीने वारंवार ते दुःख द्यावे. आज त्यांच्या सोहळ्याला आळंदीमध्ये कार्तिकीला लाखोंची गर्दी असते. ज्या ज्ञानोबारायांना घोटभर पाणी लोकांनी मिळू दिलं नाही ना, त्याच ज्ञानोबारायांच्या समाधीजवळच्या पाण्यासाठी लोक गर्दी करतात. घोटभर द्या, घोटभर द्या, घोटभर द्या म्हणतात. ज्या माऊलींना घासभर भाकर लोकांनी दिली नाही ना असताना, त्या माऊलींच्या जवळ, त्या माऊलींच्या समोर आज कितीतरी नव्या नव्या प्रकारचा नैवेद्य असतो, पंचपक्वान्न असतं. ज्या माऊलींना घासभर भाकर दिली नाही ना, त्या माऊलींच्या प्रसादासाठी, शेंगदाण्याच्या प्रसादासाठी लोक गर्दी करतात. 2 दाणे शेंगदाण्यासाठी भांडतात.
ज्या माऊलींना हात लावल्यानंतर अशुद्ध होतं असं लोक म्हणायचे ना, त्याच माऊलींच्या दर्शनासाठी लोक लाखोंची गर्दी करतात त्या समाधीवर डोकं ठेकण्यासाठी आणि मोक्षाला प्राप्त होतात. मोक्ष प्राप्ती होते माऊलींच्या दर्शनानं. या समाजानं किती त्रास दिला, या समाजानं किती कष्ट दिले, तरी देखील माझ्या माऊलीनं या समाजाला कधीच शिवे दिले नाही, कधीच नाही. माझ्या माऊलींनी पसाय दान दिलं, माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली आणि सगळ्यांसाठी फक्त सुख मागितलं, सगळ्यांसाठी फक्त शांती मागितली. माऊलीने उभ्या जन्मात कधीच कोणाला शिवी दिली नाही. माऊलींना नको नको त्या प्रकारचे लोक बोललीत, नको नको त्या प्रकारचा त्रास माऊलींना दिला, पण माऊलींनी कधीच त्यांना उलट उत्तर दिलं नाही. माऊलींच्या दुःखापेक्षा आपल्या आयुष्यातलं दुःख जास्त आहे का मला सांगा? माऊलींनी जेवढं दुःख भोगलं त्या दुःखापेक्षा आपल्या आयुष्यात असलेलं दुःख जास्त आहे का? ज्या वेळी मला रडायला येतं ना, ज्या वेळी मला असं वाटतं ना आता काहीच होऊ शकत नाही आयुष्यामध्ये, आता काहीच नाही, पुढचा मार्गच नाही, त्यावेळी मी आळंदीत माऊलींजवळ जाते, माऊलींचं दुःख पाहते आणि मग विचार करते माझ्या आयुष्याचं दुःख माऊलींच्या आयुष्यात असलेल्या दुःखाच्या पुढं काहीच नाही. कणभर देखील दुःख नाही आपल्या आयुष्यात, इतकं दुःख माझ्या माऊलींनी भोगलं. आज आळंदीमध्ये लोक पाया पडल्याशिवाय, आज आळंदीतले जे लोक आहे ना ते माऊलींच्या पाया पडल्याशिवाय कोणत्या शुभ कार्याला सुरुवात करत नाही. आजची ही परिस्थिती आहे. आणि त्यावेळी माऊलींना कोणत्या शुभ कार्यात येऊ दिलं जायचं नाही. माऊलींना पाहिल्यावर एखादं कार्य केलं तर ते कार्य होणार नाही, अशुभ आहे, याचं तोंड पाहिल्याच्या नंतर काम पूर्ण होणार नाही अशी लोक म्हणायची. इतका त्रास माझ्या माऊलींना दिला, पण त्या त्रासाच्या बदल्यात माझ्या माऊलीनं या समाजाला फक्त आणि फक्त सुख दिलं, भक्तीचं ज्ञान दिलं. हे विश्वची माझे खरं, हे तत्वज्ञान माझ्या माऊलींनी दिलं. माऊलींचं चरित्र वाचल्याच्या नंतर डोळ्यात पाणी येणार नाही असं होऊच शकत नाही. सांगताना तर डोळ्यात पाणी येतं, ऐकणाऱ्याच्याही डोळ्यात पाणी येतं, वाचणाऱ्याच्याही डोळ्यात पाणी येतं. आणि याहीपेक्षा पुढे जाऊन बोलू का, माऊलींचं चरित्र वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, सांगितल्यानंतर ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही ना त्याला माणूस म्हणता येणार नाही. जो माणूस आहे ना, ज्याच्यामध्ये अंतःकरण आहे, ज्याच्यामध्ये हृदय आहे, ते प्रत्येक हृदय माऊलींचं चरित्र ऐकल्यावर रडल्याशिवाय राहत नाही. कार्तिकीला मोठा समाधी सोहळा असतो माऊलींचा, लाखो लोक येतात, खूप गर्दी असते कार्तिकीला. कार्तिकी एकादशीला समाधी सोहळ्याला खूप गर्दी असते आळंदीत. समाधी सोहळ्याच्या वेळी मंदिरातलं वातावरण जे असतं ना, मंदिरातली जी परिस्थिती असते, मंदिरात हजर असलेली माणसंच रडत नाही तर मंदिरातल्या भिंती देखील माऊलींच्या समाधीचं साक्ष देतात. समाधी सोहळ्याच्या वेळी माऊलीच्या मंदिरातलं वातावरण माऊलींच्या समाधी सोहळ्याचं साक्ष देतात. जो माणूस आयुष्यभर कधी रडला नसेल ना, तो माणूस समाधी सोहळ्याला जर माऊलींच्या मंदिरात गेला ना तर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. असं समाधी सोहळ्याच्या वेळी वातावरण असतं. माझ्या माऊलीने संजीवन समाधी घेतली आणि आम्हा वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे, आम्हा वारकऱ्यांची अशी निष्ठा आहे की आमची माऊली अजूनही त्या समाधीत आहे आणि सगळ्या लेकरांवर मायेचं, प्रेमाचं, भक्तीचं, मोक्षाचं ज्ञान देत आहेत. आणि म्हणून त्यांना कैवल्याचा, मोक्षाचा पुतळा म्हणतात, चैतन्याचा जिव्हाळा म्हणतात. ज्ञानोबा राय समजून घेणं खूप कठीण आहे.